नमस्कार, प्रदर्श कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजची रेसिपी आहे सोया कटलेट। हाय प्रोटीन आणि ग्लुटन फ्री असे हे कटलेट्स आहेत। अगदी चटपटीत लागतात, बाहेरून मस्त क्रिस्पी आणि आतून छान सॉफ्ट होतात। हे बघा इथे मी बनवून घेतलेत, आपल्याला तोडून दाखवते। खूप छान चटपटीत लागतात हे सोया कटलेट्स। सोपी रेसिपी आहे, चला तर मग कृतीला सुरुवात करूया। इथे मी 1 कप सोया वडी गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे। हे बघा, पाणी उकळवून घ्यायचं आणि त्याच्यातच ही सोयावडी भिजवायची आहे। थोडंसं मीठ घालायचं आहे, पाव चमचा, आणि अर्धा तास आपण हे छानपैकी भिजवून घेणार आहोत, म्हणजे साईजने डबल होतात, हे छानपैकी भिजतात। आता याच्यातलं पाणी पिळून काढायचं आहे। हे बघा, पूर्णपणे हे असं जितकं पाणी आपल्याला काढता येईल तेवढं छानपैकी स्क्वीज करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे। आपण इथे सोया ग्रानुलाच वापरले तरीही चालेल, मी इथे सोया वडी घेतलेली आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत आणि जाडसरच हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। हे बघा, आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण भाज्या घालून घेणार आहोत। तर मी इथे पाव कप उकडलेले मटार घेतलेले आहेत, पाव कप किसलेलं गाजर घ्यायचं आहे, एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि मुठभर फ्रेश कापलेली कोथिंबीर घालून घ्यायची। भाज्या आवडीनुसार घालायच्यामध्ये। एक मोठा बटाटा मी इथे उकडवून मॅश करून घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा आहे। आता मसाले घालूयात। अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा चाट मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धणे पावडर, जिरे पावडर आणि पाव चमचा हळद पावडर घालायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता याच्यामध्ये छान क्रिस्पीनेस यावा याला म्हणून 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचे किंवा तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि बाइंडिंगसाठी 3 चमचे ब्रेड क्रम्स घालून घ्यायचे। थोडंसं हिंग घालायचं, अगदी पाव चमचा, आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। छान कंबाईन करायचं आपल्याला, पाणी अजिबात घालायचं नाही आहे, ह्यामध्ये छानपैकी मिक्स होतं। हे बघा, इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण याचं कटलेट बनवतोय, तर मी इथे टिक्कीचा शेप देते याला। तर ज्या साईजचे कटलेट बनवायचे आहेत आपल्याला त्यानुसार मिक्सचर घ्यायचं आहे। मी इथे टिक्कीच्या शेपमध्ये बनवते, आपल्याला जर वेगळा शेप हवा असेल तर कुकी कटरने ज्या शेपचे आपल्याला कटलेट हवेत त्यानुसार कट करून घ्यायचे आहेत। हे बघा, इथे मी सगळे कटलेट याच प्रकारे बनवून घेतलेले आहेत। इथे एक स्लरी तयार करून घेणार आहोत आपण। त्या बाउलमध्ये 2 चमचे मैदा घ्यायचा आहे, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे, म्हणजे कटलेटला बाहेरनं छान क्रिस्पीनेस होतो ह्या स्लरीमध्ये डीप केल्यानंतर। थोडंसं पाणी घालायचं आहे, अगदी अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, लम्स अजिबात ठेवायचे नाही आहेत, एकदम स्मूथ अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे। आता ह्या स्लरीमध्ये कटलेट डीप करायचे आहेत आणि ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घ्यायचे आहेत। हे बघा, असे केल्यामुळे कटलेट्स बाहेरनं छान क्रिस्पी होतात। हे बघा, सगळे कटलेट्स मी याच प्रकारे ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेतलेले आहेत। आता शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत, आपल्याला हवं असेल तर डीप फ्राय पण करून घेऊ शकता। गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि कटलेट्स घालून घ्यायचे आहेत आणि मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला दोन्ही साईडने छानपैकी शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे। जर आपल्याकडे एअर फ्रायर असेल तर एअर फ्रायरमध्ये पण फ्राय करून घेऊ शकता। पार्टी स्टार्टरसाठी सुद्धा हे स्नॅक्स बनवू शकता, खूप छान लागतात हे कटलेट। मी याचप्रमाणे अजूनही कटलेटच्या रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तेथे आपण चेक करू शकता। हे बघा, एका साईडने कटलेट छान फ्राय झालेत, दुसऱ्या साईडने पण शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। गॅस मिडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे, म्हणजे बाहेरनं छान क्रिस्पीनेस येतो कटलेटला। हे बघा, दोन्ही साईडने आता फ्राय होत आलेले आहेत। तर टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत हे, म्हणजे जे एक्स्ट्राचं जे ऑइल असतं ते टिश्यू पेपरला सोक होतं, त्यामुळे जास्त तेलकट होत नाही ते कटलेट। हे बघा, छान हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आला आहे आणि क्रिस्पीनेस पण आला आहे वरनं। आता काढून घ्यायचे, तेल निथळून घ्यायचं आहे आणि टिश्यू पेपरवरतीच काढून घ्यायचे आहेत आणि बाकीचे कटलेट पण याच प्रकारे बनवून घ्यायचे आहेत। मस्त गरमागरम कटलेट सॉस किंवा ग्रीन चटणीबरोबर सर्व करायचे आहेत, एकदम छान लागतात। तर नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा। जर वेट लॉससाठी ही रेसिपी बनवणार असाल तर एअर फ्रायरमध्ये फ्राय करून घेऊ शकता, अजिबात जास्त तेल लागत नाही। तर नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा। आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद।